त्याची गाठ मारून त्याच्यातच बांधून टाक. खाली बांधता का अजून 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 नाही अजून आणि उडू नका तिथे पिंक तुटे अलगच घ्या जास्ती गाठ ते काय पिना कमी येतं पण हे आता सेफ्टी तशीच तिकडे लावून खालचं मधून असं हां ते थोडं सेंटर सेंटर पाहिजे एवढं एवढं नाही ते अजून घ्या ना थोडं पुढे घ्यायचं अजून पाहिजे नाही नाही हे तोडते नाही इकडचं बघा फोटो ठेवायला बरी आहे. हो ना जोड ना संदीप हात काढ अजून पाहिजे हे तोडते तोडणारच का चांगला नाही गोरा त्यातलं विटा पाहिजे विटा दगडी सिमेंट दगड इथले गोळा वाळू वाळू बघा वाळू आणली का सगळं एका ठिकाणी तिथं ठेवा म्हणजे मी इकडे तिकडे बघायला नको गडबडलं जातं कुठं हां इथं लावायचं असं मग लावतो मोठा करतो कुठे ठेवा साडी जरा तिकडे घे तिकडे घे जरा हो हो गादी खाली घालायची पटकन पटकन घाला Excuse me, listen. They said it falls out. Oh, they are not fixed. I have given the screws and everything. No, but look, it's this. What are you doing? See, screws and everything. कुठे तू काय जाऊ दे भरके कुठे गेले? What is happening? अहो भुरक्याने स्क्रू ड्रायव्हर हे सगळं दिले. You can't sit here on that. Just slide the chair forward a little bit. Right. हाताला तुम्ही इकडे होत ना
पडणार नाही ना. जरा मागे. ते स्क्रू ड्रायव्हर ते आता भुरक्यांच्या शिवाय काय समजणार नाही काय. साईड आहे. इथे एकदम थांबायलाच पाहिजे. थांबायचं तू थांबच इथं ऑल द टाईम तो इथं हळूच नको. तो इथं हळूच नको. बस सर खुर्ची मला. ते मध्येच ठीक आहे. मागं तूच बसून राहते. फोल्ड करायला पाठ इथे ठेवा ना. ही कशी याची उंची नाही जास्त. आहे दुसरा पाठ. दोन आहेत. अजून एक आहे. तो पाहिजे तेव्हा तिथे. पण ती खुर्ची आली की थोडी उंच पाहिजे. तू कसंही करून इथंही करायचं. जरा पुढे. बसा बसा. मागे टेकून दुसरी खुर्चीची अरेंजमेंट केली. काय होता? खुर्ची मागे बरोबर नाही. मागं टिकून मागे नाही टेकला. दुसरी खुर्ची गॉड.
फणी द्या म्हणा. फणी माझी जरा. हां प्लीज बी सीटेड. बसा बसा. आज काय भाषण देणार. हा. ठीक आहे, काय काळजी करू नका. बिचारे गुंड बिंड सर्व घेऊन. तरी जरा कम्फर्टेबल. चल. आली का सर्व मंडळी. इतकी सगळी व्यवस्था तुम्ही सर्व सहयोगाने म्हणून केली ते बघून असं वाटतं की पुण्याला राहण्याचं जे आम्ही निश्चित केलं होतं त्याला काहीतरी विशेष प्रेमाचं कारण असायला पाहिजे. तशी अनेक कारणं आहेत, पण मुख्य मला असं वाटतं तुम्हा लोकांच्या प्रेमाच्या ओढीनीच या पुण्यनगरीत वास्तव करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. एकंदरीत ते जागा मिळणे, त्यात कार्य होणे वगैरे म्हणजे एक विशेषच घटना आहे. पण मुख्य म्हणजे पुण्याला अत्यंत पुण्याईचा साचा आहे, साठा आहे त्याचा, आणि साचा पण आहे. इथे मनुष्य पुण्याईत घडवली जाऊ शकतात, पण अनेक इथे उपद्रव झालेले आहेत आणि ते उपद्रव होणारच. कारण जेव्हा माणसं पुण्याईत घडवली जातात तेव्हा त्यांच्यावरती आघात करायला सुद्धा आसुरी विद्या ही सगळीकडे कार्यान्वित असते, विशेष करून अशा ठिकाणी जिथे काहीतरी पुण्य घडवलं जातं. तेव्हा आपण आणखीन सचोटीने, आणखीन सतर्कतेने, काळजीपूर्वक सहयोग साधला पाहिजे. आणि पुणे हे महाराष्ट्राचं ब्रीद आहे. इतकंच नव्हे की पुण्य आहे, पण हे ब्रीद आहे. आणि ह्या ब्रीदामध्ये जर का चैतन्य फुंकलं गेलं तर आपल्या संबंध महाराष्ट्रात त्याचा परिणाम आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हा सर्वांची ह्यामध्ये मला मदत पाहिजे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे की घर बांधणं वगैरे हे काही विशेष महत्त्वाचं नाही आहे आणि ते सोपं काम आहे. पण ह्या घराबरोबरच पुण्यातले सहयोगी सुद्धा बांधले गेले आणि त्यांना सुंदर स्वरूप आलं तर मला फार आनंद होईल.
ही एक फार मोठी गोष्ट आहे की आज इथे आपण भूमिपूजनाला आलो. सगळे एवढे संत साधू आलेत, भूमिपूजन करत आहेत आणि ह्या भूमिपूजनाचा लाभ अनंत काळापर्यंत लोकांना मिळणार आहे. तेव्हा आजचा जो विशेष समारंभ आहे त्याला एक विशेष फार मोठी अशी मला वाटतं महत्त्वाची बाजू आहे, ती सांभाळली पाहिजे. तुमच्या आधारावरच सहयोग उभा आहे. कालच मी बोलताना म्हटलं की आता थोडी त्यागाची सुद्धा तयारी केली पाहिजे. अजूनपर्यंत सहयोगाचे नुसते आपण फायदे बघत गेलो. हर तऱ्हेचे फायदे आहेत. सहयोगात पैशाचा फायदा आहे, नोकरीचा फायदा आहे, तब्येतीचा फायदा आहे, त्याच्यानंतर सगळ्यांची आपली नातीगोती ठीक होतात, लग्न होतात, पुष्कळसे प्रश्न एकदमच सुटून जातात. पण मुख्य प्रश्न असा आहे की आपली काय प्रगती झाली, आपण त्यातनं जे मिळवलं ते सगळं बाह्यातलं आहे, आतलं आपण किती मिळवलं त्यासाठी त्यागबुद्धी पाहिजे. पण बहुतेक लोक बुद्धीलाच त्यागून देतात. त्यामुळे प्रश्न असा आहे की त्यांच्या पुढे कोणती गोष्ट मांडली म्हणजे ते प्रत्येक ह्या दृष्टीने विचार करतात की याच्यात आम्हाला कोणता लाभ होणार आहे. अजून सुद्धा पुष्कळ सहयोगी असे त्यांनासाठी सहयोगात आलं म्हणजे आपण थोडे पैसेच कमवून घेऊ, नाहीतर त्यांनी हा लाभ होईल तो लाभ होईल. तेव्हा दृष्टी कोती ठेवली तर कोतच होणार आहे सगळं. एकंदरीत हे जे काही आहे आणि झालेलं आहे त्यात सर्व परमेश्वरी हात आहे आणि परमेश्वरी कार्य आहे. तेव्हा जरी बाहेर दिसायला एक घर वगैरे आपण बांधतोय तरी प्रतीक रूपाने जाणलं पाहिजे की फार मोठी गोष्ट आपण इथे बनवलेली आहे. कारण संबंध जागतिक जे केंद्र आहे सहयोगाचं ते पुण्याला होणार आहे. पण त्याच्याचबरोबर दांभिक लोक, ढोंगी लोक किंवा असे लोक जे सहयोगामध्ये नुसते सहयोगाच्या लाभार्थी येतात, त्याला आपण म्हणून कामार्थी लोक, अशा लोकांचा मात्र तुम्ही जरा विचार ठेवला पाहिजे आणि अशा लोकांना दूर ठेवलं पाहिजे. हळूहळू ही चांगली मंडळी आहेत ती कितीही कशी असली तरी स्वच्छ होऊन सहयोगाला पात्र होतील. पण अशी मंडळी जी मनातनं वाईट आणि मनातनं इतर विचार घेऊन येतात अशा मंडळींना काहीही आपण करू शकत नाही. तेव्हा अशा मंडळींना बाहेरच ठेवलेलं बरं आणि त्यांना स्पष्ट सांगावं की आमच्याच्यानी हे होऊ शकत नाही. ह्या उपरांत आता माझं वास्तव इथे राहणारच आहे, मी राहणारच इथे आणि सगळे सहयोगाचं कार्य होणार आहे. फक्त सांगायचं असं आहे की हे घर आम्ही बांधतोय ते आमच्या साहेबांच्या पैशांनी आणि त्यांच्या मिळकतीने बांधतोय आणि त्यामुळे इथे जर त्यांना त्रास झाला तर ते इथून उठून दुसरीकडे निघून जाते. सहयोगाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की माताजींना त्रास नाही दिला पाहिजे. आता प्रत्येकाला आम्ही दर्शनाला आलो, आता ही काही देऊळ नाही आहे, जिवंत मनुष्य आहे ना. प्रत्येकाचं नुसतं एक दर्शन घेऊ द्या, वाटेल तेव्हा पोचायचं. मी मुद्दामून दर्शनाला आलो, सकाळी 6ला पोचले का हो कसं काय, अहो मी मुद्दामून दर्शनाला आलो माताजींच्या. आता माताजींनी तिथे काय देवळात बसलेल्या आहेत, व जो आला तो त्याला दर्शन. पण देवळात सुद्धा प्रत्येकाला दर्शन कसं मिळतं गेल्याबरोबर. मग तो हट्ट करायचा आम्ही इतक्याने आलो, तुम्ही आम्हाला दर्शन देत नाही, अमकं नाही, तुम्ही असे तसे. तर हा प्रकार गेला पाहिजे. हे फारच अगदी निम्न श्रेणीतली गोष्ट आहे. कारण आपल्याला हे समजतच नाही की माताजींचं कार्य काय आहे, त्या केवढ्या त्याच्यात व्यस्त आहेत, आपण आपला त्यांच्यावर काय अधिकार आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माताजींच्या प्रत्येक क्षणावर आपला अधिकार आहे, त्यांचा संबंध टाईम म्हणजे आपलाच आहे. तेव्हा आपला टाईम आपण माताजींना दिला पाहिजे, माताजींचा टाईम नाही घेतला पाहिजे लोकाला. जो तो येऊन दारात उभा राहतो म्हणजे मला अगदी घाबरायला होऊन जातं की सगळे दारात उभे, दाराच्या बाहेर निघण्याची सोय नाही. तर इकडे कुणी फिरकायचं नाही. जो खरा सहयोग असेल तो मला त्रास देणार नाही, ही पहिली ओळख आहे. जो मनुष्य माझ्या पायाला धरून जोराने डोकं रगडतो तो का रगडतो मला समजत नाही, पण तो काही खरा सहयोगी नाही, उलट खोटा सहयोगी आहे की जो नुसता असे पाय धरून आणि डोकं रगडत असतो. दुसरं मी बसले असताना डोळे मिटण्याची काही गरज नाही, पण पुष्कळ लोक डोळे मिटून बसतात. त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं.
डोळे मिटण्याची काय गरज आहे? किंवा मी बसले असताना फोटोला नमस्कार पहिल्यांदा करतात, मग मला नमस्कार करतात. तर म्हणजे असं की माणसाने विचारही ठेवला पाहिजे आणि दांभिकपणा नसला पाहिजे. दांभिक माणसं लगेच लक्षात येतात. तेव्हा ढोंगी दांभिक लोक आहेत, त्यांचं डोक्यावर बसवायचं नाही, कारण त्यांचं हे इतकं मोठं आहे, त्यांचा एवढा मोठा कारखाना आहे. असेल, आम्हाला काय त्याचं? एवढे कारखानदार झाले, कुणी काही तुम्हाला काही दिलं का? त्यांनी काही मदत केली का? म्हणून यांच्याजवळ एवढे पैसे आहेत, माताजी हे असे आहेत? काही नाही, नुसते अक्कलपोटे लोक आहेत. तेव्हा ज्यांना धर्म हवा असेल, त्यांना परमात्मा हवा असेल, अशाच लोकांनी सहयोगात यायचं. मग ते जरी मोजके 10 असले तरी चालतील, कारण परमेश्वराच्या साम्राज्यात सुद्धा जागा कुठे आहे आता? फार कमी जागा आहेत. तेव्हा त्यात किती लोक बसणार हे परमेश्वराने ठरवायला पाहिजे. नसते उपटसुंब बसवायला काय परमेश्वर आपल्यासारखा नाही, त्याला फार अक्कल आहे. नसते बाजार बुणगे बसवायला तो काही तयार नाही. तर त्याला अशी मंडळी पाहिजे जी खरी अस्सल आहे. हे सगळे बाजार बुणगे इकडेच पडून राहणार. म्हणून अशा लोकांची दोस्ती केली पाहिजे, अशा लोकांना बोलवलं पाहिजे, अशा लोकांची मैत्री केली पाहिजे, ज्या लोकांमध्ये खरोखर परमेश्वराची आवड आहे आणि जे उच्च पदाला जाऊ इच्छितात. आणि परत सांगते की त्याग हे केला पाहिजे. त्याग करणं फार जरुरी. ह्या स्थितीला आल्यावरती काही ना काहीतरी त्याग केला पाहिजे. आणि त्यात म्हणजे लहान लहान गोष्टीमध्ये नाही राहिलं पाहिजे. आता मी म्हटलं की पाषाणला आपण जमीन घेऊ किंवा कुठे घेऊ, तर लोक म्हणतील की नाही बा तिथून दूर पडतात. तर हे किती दूर आहे आम्हाला? मी तर साहेबांना सांगितलं सुद्धा नाही की जंगलातच घेतलंय म्हणून. बांधून बिंदू झाल्यावर तिथे आता काय बोलणार मग ते बिचारे. पण अगदी आम्ही इतक्या जंगलात कधी राहिलो नव्हतो, पण आता तुमच्यासाठी म्हणून जंगलात जागा मिळाली तर जंगलात येऊन राहतोय. तसं प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. जर माताजी इतकं ह्या वयामध्ये इतकं जर करतात, तर आम्हाला प्रत्येक गोष्टीत सोय असली पाहिजे, असं असलं पाहिजे. त्या सहयोग म्हणजे काय, प्रत्येकासाठी एक अवलंबन नसलं पाहिजे. अवलंबन नसलं पाहिजे की सहयोग हा अवलंबन आहे. आम्ही सहयोगात आलो ना माताजी, मग आता आमचं असं करून द्या, मग माझ्या मुलाला ठीक करून द्या, मग माझ्या बायकोला ठीक करून द्या, मग माझ्या सगळ्या खानदानाला ठीक करून द्या. हे सहयोग म्हणजे एक खैराती हॉस्पिटल असंच दिसत आहे. तेव्हा तुम्ही आधी जी थोडी मंडळी आहेत त्यांनी सहयोगाबद्दल पूर्ण कल्पना करून घेतली पाहिजे. आणि तुम्ही जर खंबीर झालात तर आपण सगळ्यांना ठीक करू शकतो. आज इतका चांगला दिवस आहे. आज परत विनायक चतुर्थी आहे, आजची फार सुंदर आहे आजचं. आणि एक विशेष काहीतरी त्याच्यामध्ये होतं आहे का, पंचांगात एक आज विशेष योग आहे असं लिहिलेलं आहे. तेव्हा आजचा दिवसही फार छान आहे. आणि ह्या दिवशी आपण एवढ्या शुभ कार्याला लागलो आहोत. आणि आमचं वानप्रस्थाश्रम सुरू झालं असं दिसतंय आता. हे वानप्रस्थाश्रमाच्या गोष्टी आहेत. महर्ग पुण्यकाल. महर्ग पुण्यकाल. मार्ग महर्ग पुण्यकाल. महर्ग बघितला, मी आत्ताच म्हटलं तुम्हाला. महर्ग पुण्यकाल केवढा मोठा मुहूर्त आहे. महर्ग म्हणजे काय झालं? अर्घ म्हणजे महर्घ, अर्घ म्हणजे पाणी घालणे, अर्घ देणे. आता हे तुमच्या जमिनीला पाणी दिलं पाहिजे, तुम्हाला पाऊस आला पाहिजे, सगळी काही व्यवस्था केली पाहिजे. पण आपणही पात्र असायला पाहिजे. सहयोगी पात्र आहेत की नाही हे बघितलं पाहिजे. जरा सुद्धा तसदी न घेताना सहयोग जमला तर बरं. आणि जेवढं काही घबाड मिळेल तेवढं घ्यावं. आज फार मोठं आहे बघा, महर्ग पुण्य आहे आज. मी आधी सांगितलं होतं आपल्याला. तेव्हा आजचा विशेष दिवस आहे. सगळ्यांनी इतका मला आल्हाद दिला आणि आनंद दिला. आणि इथे आले तुम्ही, इतका त्रास घेतला. तसाच सहयोगासाठी सगळ्यांनी त्रास घ्यावा अशी मी हात जोडून विनंती करते. तर काय करणार तुम्ही? ही काढा, पाय धुवा माझे. आता अर्घ घाला. आणखीन काय? महर्ग बघा केवढा मोठा योग आहे. महर्ग पुण्य. आजचं अर्घ जे आहे त्याचं पुण्य म्हणजे विशेष आहे. पाणी द्या, पाणी आहे.
Are you happy with the place? Oh, I love it, mother. It's beautiful, isn't it? What do you think, Varan? Ah. So peaceful. आता प्लेन आहे का काय हे जे? Public area. जवळजवळ आमची खोली इथेच येईल. ड्रायव्हर कुठे गाडी गाडीचा ड्रायव्हर कुठे आहे माताजींच्या गाडीचा का? गाडीच काय खाली काढून घ्या हे. ते पाय ठेवते ते जमिनीवरच घालायचं पाणी काढून. काय मस्त माती आहे. हं? वा रे वा. आमच्या नागपूर सारखी आहे काळी माती. दगड बघा तुमच्या समोर आहे तो गारगोट आहे. ते दाखवा तुमचा गोल आहे तो. ह्याच्यामध्ये ते आहे. गारगोटीच आहे. संबंध हार्ट आहे ते. कट द हार्ट. त्याला कुंकू बिंकू व्यवस्थित झाला. हार्ट शेप्ड. जस्ट सी found a stone just like a heart, even with the hole there. Although it's the Muladhara, mother, it's the heart. सुंदर आहे. आधी पायावर घालायचं मग गणपतीचं स्तोत्र म्हणा. या आरामात हळूहळू या म्हणा. काही घाई करू नका. इथे नाही पाणी असंच पाणी घालायचं. म्हणा ओम त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ओम त्वमेव साक्षात् श्री कनकी साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ओम
आता पाठ गणेशाय नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव आता प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव एक एक मिनिट आता पाठ घ्या. पाटावरती घाला पाणी. पाणी आधी भरपूर घालून घ्या, मग पाठ घ्या. झालं. आता याच्यावर पाटा नका घालू. घाला त्याच्यावरती कुंकू बिंकू लावायचं जे असेल ते. हां, पूजन आज त्याचं आहे ना, गणेशाचं पूजन आहे. पाय पुसून घेते. पाय पुसायला त्या बेबीची टोपी नीट करा म्हणून ते श्वास नाही येणार तिला. त्याच्यावर हे सगळं घालत जायचं, कुंकू वगैरे असं एक एक. हां, बोलत जा. हां, अथर्व शीर्षक. हो, अथर्व शीर्षक. श्री गणेशाय नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खलुदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमोशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्धात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं त्वत्प्रतिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. प्रत्यय येते बघा, प्रत्यय येतो प्रत्येक ठिकाणी. प्रत्यय आला पाहिजे तेव्हा तो गणपती. प्रत्यय मीन्स प्रचिती येणे. प्रचिती म्हणजे एक्सपिरियन्स. बिकॉज ऑफ हिम वी एक्सपिरियन्स. बिकॉज ऑफ चैतन्य वी एक्सपिरियन्स. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रः. त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमः. त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरूं. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः हरेणुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तव मनसरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तरूपम् बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता सन्धि सैषा गणेशविद्या गणपर्षि
नेचुरन गायत्री छंदा गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशं कुशधारिणं वरदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं जायति यो नित्यं स बाकी घाला. योगिनां वरा हळद वगैरे घाला. रासवतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला सगळ्यांनी चमच्याने घालावं थोडं थोडं सगळं. तुम्ही घाला. तर ते काढून घ्या. त्याचं आहे ते तेवढं काढून घ्या बाहेर. हां घाला. चा. दुसरं घाला. एक हे एक ते तेच आहे. याची एकच वाटी करा. अक्षता घाला. या. एकच काहीतरी घातलं तर चालेल पण घालायचं. दोन बस परत आणखी म्हणत नाही. काय 18 शीर्षक आणखी म्हणायचं का? म्हणा काय हरकत नाही. चांगलंच आहे. श्री गणेशाय हे घ्या. जस्ट गिव्ह इट टू बिकॉज त्याचा सगळीकडे नेण्यात गेला पाहिजे. भूमिदेवी ओम त्वमेव साक्षात् श्री भूमिदेवी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः.
भूरसि भूमिरस्यादितरसि विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धात्री पृथिवी यच्च पृथिवी हम पृथिवी महिमा सी पृथ्वी देवताभ्यो नमः। शुद्धोदक पंचामृत स्नानं समर्पयामि। हरिद्रा कुंकुमं गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। ओम वास्तोष्पते प्रतिजानी यस्मात् स्वावेशो अनमीवो भवानः न त्वे महे प्रति तन्नो जुषस्सु शन्नो भवद्विपदे शेषं चतुष्पदे स्वाहा। वास्तोष्पते षग्मयासं सदति सक्षीम हिरण्यवा या गातुमत्या पाहि क्षेम उत योगे वरम नो यूय पास्तु वस्तिभिः सदा न स्वाहा। वास्तोष्पते प्रतरणो न एधि गयस्फानो गोभिरश्वेभिरिन्दो अजरासस्ते सख्ये श्याम पितवे पुत्रान् प्रति नोजुष्व स्वाहा। एतु राजरा वरुणो रवेति भारस्माने स्थः नितिष्ठतुतो मोदमानः इरावन्ति घृतमुदिमा व्यामित्रण सा कंसहसौ विशन्तु। हरिद्रा कुंकुमम् इति सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। भूरसि भूमिरस्यादितरसि विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्त्री Revolution in the horses, chariots in the chariots, in the विष्णु क्रांति in the Vishnu Tattva. Asking for that. शिरसा धारयिष्यामि रक्ष मां च पदे पदे। ओम त्वमेव साक्षात् श्री भूमिदेवी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री सूक्त हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपवये श्रीर्मा देवीर्जुषतां कां सुस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्राप्रभासाय शसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमहं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसो द्विजातो वनस्पतिस्तव वृक्षो न बिल्वा तस्य फलानि तपसा नुदन्तु मायां तरायाश्च बाया अलक्ष्मी उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि
पशूनां मृगवन्यस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्रजं स्निग्धानि चिक्लित वसमे गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह आर्द्रां पुष्कर्णीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहं यशुचि प्रयतो भूत्वा जुह्यादाजमन्वः श्रियं पंचदशं चर्च श्रीकामः सततं जपेत् लांब करो पद्मानने पद्मानने पद्मौरु पद्मानने पद्मौरु पद्माक्षी खाली का खाली हां पहिला आला तोच चांगला आला पद्मानने पद्मौरु पद्माक्षी पद्मसंभवे मागाशी एकदम आला तो चांगला आला ते हे उठल्यानंतर आला तो इकडे मागे आहे का काही हां तिकडनं वाढवा तुम्ही पद्मानने पद्मौरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवीं सर्वकामाश्च देहि मे पद्मानने विपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकुले त्वत्पादपद्ममयि सन्निधिस्त्व पुत्रपौत्रधनधान्यं हस्तश्वादिगवीर्धं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुधनं सूर्योधनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वर्णं धनमस्तु मे वैनतेय सोमपिबं सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपीनां सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रसखीं देवीं नमामच्युतवल्लभाम् आदिशक्तिं च विद्महे निर्मला देव्यै च धीमहि तन्नो श्रीमहादेव्यै प्रचोदयात् ॐ त्वमेव साक्षात् श्री भूमिदेवी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। कामाला लागणार आहे एकेकाला मला एक शब्द एकातलं अर्ध इकडे अर्ध तिकडे घातलं की झालं हां माने माने आणि भुरके तुम्ही
कसलं हो आणले हो आणलं हे तुमचं हां ते काय मी वाढलं हे काढलं ना ते खोकं द्या सगळं कुठे seven battery come and have a look Your 7 stone. Very small. Like 7. There are 2. This is the 9 Nahar. 7. 9 घातली का 7 ग्रह घातली? No, 9. What is the significance of those? These are nine stars. I see. 9 stars. These are 9 metals given to the mother earth. This is an elephant. Then Ganpati. Sri Ganesha. कुठे ठेवलं तुम्ही शावर वगैरे आहे आणली कशात ठेवलं घडी करून ठेवायची घडी करून ठेवायची तांब्या आणला खडकीचा उघडून all have gone out. थोडंसं पण नावाचं because these people are sitting here. I have to take it away. पाणी टाकून उकळून टाकू. तो यांचा भाऊ राहिला तो भुरके सॉरी भावरे यांचा धाकटा भाऊ तो आनंद त्याला पण भाऊ.
रमेश बकरे. बाकीचे सर्व गोष्टी करून नाही गंगा उघडली गंगा फोडलेली नाही ते फोडलं इथे द्या. गंगेच त्या ना फोडून द्यायचं. हळ हळ असंच घालून वाटी द्या. This is the water from 7 rivers. फेअर करायची होती आपल्याला वाचून दाखवूया. वाचून टाका मुद्दा वाचून टाका चांगला शिकवून वाचून टाका. हो वाचून दाखवतो. आपण म्हणाले सांगून द्या सांगून द्याशिवाय कोणाला आणखी ॲड करायची असली वाचून झाल्यानंतर हो चालूच करा. अरे दोनशे इच्छा असेल स्पष्ट बकरी हात नाही लावायचं हात नुसतं हे करा. परत तुम्ही करत असते कोणी हात लावले ना
इतकं लोक बघितलं नाही तुम्ही काय करत. सांगितलं होतं यायचं नाही, ज्यांनी काम करणार तुम्ही मॉनिटर करत एकदम. आता नका तुम्ही काही करू नका तुम्ही, राहू द्या. बस बस झालं, चालतोय. चला मागे चला, चला मागे हे चमच्याने कशाला हे ठेवलं होतं. चला, बस बस. आणखी घाल, काढी काढी उठा उठा. थांबा एक मिनिट. आजच्या या शुभप्रसंगी श्री माताजींच्या आणि सहयोगाच्या कार्याला जे संपूर्णपणे तन मन धन अगदी हृदयापासून समर्पण करायला तयार आहेत, कोणत्याही बाबतीत कधीही माघार घेणार नाहीत, अर्ध्या रात्रीसुद्धा, अशा लोकांची एक लिस्ट बनवलेली आहे. तर ती मी इथे वाचणार आहे. याच्यामध्ये ज्यांना आणखी नाव घालायचे असतील त्यांनी नंतर नाव सांगावे किंवा इथे येऊन उभा राहून सांगता. श्री M.B. धुमाळ, R.D. कुलकर्णी, रमेश बकरे, P.B. काळे, D.K. भिकुले, V.N. लिमये, विलास बकरे, कोलते, देशपांडे, V.L. सूर्यवंशी, जसवंते, प्रोफेसर S.T. केंजळे, P.H. फलटणकर, S.B. देसाई, भुरके, S.D. गायकवाड, विठ्ठलराव माने, कांबळे, रेंजिलसे, भोजने, शेलार माळवाडीचे, कणसे, घोलप, राजाराम पाटील, कोमटे हे मुंबईचे लोक, डॉक्टर रमेश संघवे, प्रोफेसर अशोक चव्हाण. त्याचप्रमाणे आणखी ज्यांना काही नाव हवं असेल त्यांनी आपली नावं सांगावीत. लेडीजची गॅरंटी नाही येते. हां जरा पेन द्या, पेन द्या, पेन द्या. चव्हाण VH. याच्या मी पुन्हा एकदा सांगतो की ही नावं लोकांनी विचार करावा नावं द्यायच्या आधी, की ज्यांचं संपूर्ण समर्पण आहे, अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांना बोलावलं तर सहयोगाच्या कार्याला ते उभे राहिले पाहिजेत, कोणतीही अडचण न सांगता, आणि सहयोगाच्या कार्यात कुठेही विघ्न न बांधता सर्वस्व पणाला लावायला येईल असे लोक, ज्यांनी डोक्याला कफन बांधून तयार आहेत असे. संदीपचं घालायचं, संदीपचं घालणार तुम्ही. बायकांची घ्या ना. मानकर बर. आणखी कोणी? माता श्री माताजी श्री निर्मला देवी की जय. आणखी कोणाचे नाव? बनसोडे. हां पाटणकर साहेब. Dr. by Western Brothers, there is this. We are reading the list of these Sahajogis, whose dedication to Sahajoga is total, from the heart of the hearts,
and they are ready to sacrifice anything. Jadhav, हाँ. बॉम्बेचे लोक पुष्कळ आहेत त्यांचे लोक. हां. वेलकम वेलकम. In fact, we presume that you are. Yeah. खाली पडते का पाटावर खाली पडते. हे पण झालंच नाही वंशावळ. Please tell all the names. I written Dr. Warren, Dr. David Spiro, Michael. Yes. Yes. पुढे जायला पाहिजे वडील सादराव वडील बरं त्याला कळलं पाहिजे ना. बरं. बरोबर आहे. फक्त इथे साहेबांच्या मातोश्रींचं नाव द्यायचं राहिलं. चंद्रिका का आम्ही म्हणलं चंडिका प्रसन्न. वंशवृक्ष जसा केला 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 केला. त्याच्यातलं साहेबांच्या मातोश्रींचं नाव आलं का? साहेबांच्या मातोश्री. त्याच्याकडे आईचं नाव नाही त्याला माहिती. आई लहानपणीच वाढलेली. अच्छा. हाँ लेडीजचे नाव सांगा. मिसेस विकोले. गंगा गंगाजळ ठेवायचे असतात. नाव पण घ्या. हो घेतो. लेडीजचे नाव कोणी कोणी जरा ज्यांना यायचं असेल ते सांगा. मिसेस विकोले लिहिलं, मिसेस यशवंते, मिसेस गुप्ते तिघांची आली. दीपा. मुलांची लेडी झाले म्हणजे मुलं आली. मुली आले लेडी झाले म्हणजे त्यांची मुलं आली. त्यांना गॅरंटी नाही. तिने हात वर केले. गॅरंटी नाही. अर्ध्या रात्री बोलवायचंच नाही दिवसाच बोलवायचं. लेडीजना कोणी बोलवत नाही अर्ध्या रात्री. जेंट्सना काय असलं गरज असली
रात्री आला तरी काय येऊ ना आता आपण कसली भीती तुम्हाला? वा हां तेच नाव शेवटले नाही नाही हां सांगा नाव सोडणार दॅट इज बेटर. एक एक सांगा. मिसेस मानगाव. हां नाव सांगा. मिसेस गायकवाड. हां पुष्पा. मिसेस धुमाळ. हां मिसेस बकरी. मिसेस कांबळे. काय पाहिजे मिस्टर लोहाकरांचा आलंच नाही याच्या आधी म्हणून. वेळ नाही मिस्टर लोहाकर घालू का आधी त्यात? त्यांच्या गैरहजेरीत त्यांचं नाव सांगून कसं चालेल म्हणा, त्यांच्या इच्छेने या. इथे प्रॉक्सी अलाउड नाही साहेब. इथे पर्सनल हे लागतं असते. हां हो मिसेस लोहाकर चला. काय ती माझ्या मागेच आहे म्हणजे ती आली मी घालतो ना. हां हां ठीक आहे. हो घेतलं घेतलं. शिंदे. पाणी त्याच्यात घालायला पाहिजे. पाणी काढलं ना तुम्ही नंतर करून साधारणपणे कुठे करू? याच एरियात करू. इथे या. हां पूर्व आणि उत्तर या कोकणात. पूर्व कोणची? पूर्व आहे. उत्तर आणि इकडे तसं पूर्व कोणची नक्की? इकडे फक्त आहे. ही पूर्व या म्हणजे हाच कॉर्नर आहे. पूर्व आहे. करेक्ट आहे. ही पश्चिम आहे. करेक्ट आहे ना. जाताना स्पॉट सांगतो. कोकणात पहिलं असं काही नाही. आता मात्र इथली कुठे येते साधारण धान्य टाकायचं सगळ्या बाटल्या काय करायचं खाली घालायचं त्याच्या बाटल्या होत्या त्याच्यानंतर बाटल्यात ॲज इट इज ठेवू. बाटल्या ॲज इट इज ठेवू काय असा होतो मिक्स करू. बरं खरेदीच भूमिपूजनाची तारीख इथे असेल. माताजींच्या निवासस्थानाकरता निवडलेल्या भूमीचं पूजन आदिशक्ती दिनांक
श्री माताजी निर्मलादेवींच्या करकमलद्वारे विना अमुक अमुक होईल. रिकामा आपणच करू आपण त्यांच्याच भूमी स्वरूपातच पूजन केलं. बरोबर आहे. भूमिपूजन समारंभ समारंभ ते. ठीक आहे. हस्ते नाही आले त्यामुळे तिघट बदल हस्ते कोण म्हणतात. तेच म्हणतो. श्रीमाता यांची भूमितत्वात पूजा करून तो आदिशक्ती स्त्री ज्यांची भूमी स्वरूपात किंवा पूजा करून तारीख अमक्या रोजी संपन्न झाला. सकाळी 10 वाजता तत्वाच्या स्वरूपात आरती करायला उभे राहा सगळं. सर्व जगभर सर्व जगभर सर्वांना आत्मसाक्षात्कार संपूर्ण मिळेल. विश्वही राज्य सर्वत्र सर्क्युलर करीत जा. आरतीचा प्रकाश सगळ्याला दिसला पाहिजे. आमच्याकडून सेवा करून घर लवकर बांधून होते होते व्यवस्थित चांगलं संपूर्ण घर लवकर बांधून आपलं लंडनचं घर व्यवस्थित माताजी आपल्या लंडनचं घराची सुद्धा लवकर श्री माताजी इथलं घर व्यवस्थित लवकर संपूर्णपणे लवकर बांधून होऊ दे, सुंदर बांधून होऊ दे आणि आपल्या लंडनच्या घराची विक्री व्यवस्थित आपल्याला हवी तशी लवकरात लवकर व्हावी. श्री माताजी या चांगली किंमत यावी. इथले घर लवकर सुंदर आणि लवकरात लवकर बांधून होऊ दे आपल्याला हवे तसे आणि आपल्या लंडनच्या घराची विक्री व्यवस्थित आपल्या इच्छेप्रमाणे लवकरात लवकर होऊ दे. श्री माताजी एक या वास्तू या स्थानाचे घर लवकरात लवकर व्यवस्थित सुंदर आपल्याला हवे तसे बांधून होऊ दे आणि आपल्या लंडनच्या घराची विक्री लवकरच व्यवस्थित आपल्याला हवी तशी होऊ दे. Sri Mataji, may we present from all the Sahajogis of the world in the West. या मंगल कार्यात आम्हा सर्वांना शक्ती, युक्ती, बुद्धी देऊन आमच्याकडून सेवा करून घ्यावी. Sri Mataji, all the great movements of India have started in Pune. The freedom struggle started here. So many movements started here, and now you've come to emancipate all the
the world. मागवा जरा सगळ्यांनी. But Mother, may your time here be a peaceful one, and one day you'll have a little time for yourself. तुम्ही उन्हात राहून नाही येणार चांगलं, तुम्ही सावलीत बसायला पाहिजे. Please stand to one side when you're speaking. सावली असायला त्याला पाहिजे. तुमच्या थांबा, सावलीत. छत्री होती ना Always, always. त्यांना कॅमेरा होती. या सर्व मंडळींचाही घ्या. झालं बस तितकं झालं. पेटवून द्या तुम्ही. चला रिकामं करा. आज बायकांना करू द्या, आज भूमिपूजन आहे. सबको दुआ देना, सबको दुआ देना, जय निर्मल माता दी, जय निर्मल माता दी, दिल में सदा रहना, माँ सबको दुआ देना, सबको दुआ देना, माँ सबको दुआ देना, जय निर्मल माता दी, जय निर्मल माता दी, दिल में सदा रहना, माँ सबको दुआ देना, में संकट कारण कितने लिए अवतार, माँ कितने लिए अवतार, विश्व में तेरी महिमा, विश्व में तेरी महिमा, तू गंगा यमुना, माँ सबको दुआ देना, सबको दुआ देना, माँ सबको दुआ देना, जय निर्मल माता दी, जय निर्मल माता दी, दिल में सदा रहना, माँ सबको दुआ देना, जो भी शरण में आया सुख ही मिला उसको, माँ सुख ही मिला उसको, बैठ के दिल में हो माँ, बैठ के दिल में हो माँ, लौट के ना जाना, माँ सबको दुआ देना, सबको दुआ देना, माँ सबको दुआ
आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी की जय। गणेश गौरी साक्षात आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी की जय। जीजस मेरी माता महालक्ष्मी साक्षात आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी की जय। सगळ्यांनी सदा सर्वदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। बोलो जगन्माता श्री निर्मला देवी की जय। जय श्री माताजी। जय माताजी। हार सगळ्यांनी चरणावर तब्येत एकदम
She came for the two girls. तिला नाही सगळं पिऊन टाका ना, म्हणजे मला घेतलं बस. आता पोट भरलं, आता नको. जरा हातात अंडी राहा. हे पाहिजे ना जरा वाटू द्या वहिनी. नाही मला सुद्धा नाही तुम्ही घे ना, दिलं पाहिजे. वाटत दिल्यावर सगळे ते बघा पहिलं घे. ते कुणाला तू घे, मी घे, तुम्ही पहिल्यांदा घे. हो त्याच्या माझं थांबला जरा, माझा नंबर आहे. नेमका का? Hello? 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 काय Another boots around. पकडावं जरा. हे पकडा मग तुम्हाला त्याला द्या काय जर थोडस. त्याला काय विचारत मल्लू एक द्यायचा. दर्शन करता येत नुसतं सगळं पाणी